बटाटा आणि साबुदाण्याच्या पापडासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. हे 2 बटाटे घेतलेत किसून आणि पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे पाण्यामध्येच ठेवलेले आहेत. साबुदाणा घेतलेला आहे 1 वाटी, जिरं घेतलंय, ओवा घेतलाय, चिली फ्लेक्स घेतले, कोथिंबीर घेतले, ही आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घेतलेली आहे, हे बेकिंग सोडा आहे आणि हे मीठ आहे आपलं साधं जे आपण घरी वापरतो तो. आता आपण करूया पुढची प्रोसेस. इकडे मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. हा मी एक मोठा ग्लास घेतला होता आणि ह्याच्यातला अर्धा ग्लास असं करून मी अर्धा ग्लास मी पाणी ठेवलं इथे गरम करत. आणि हे नॉर्मल पाणी गरम झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आता आपण किसलेला बटाटा आधी टाकायचा आपल्याला. आधी आपल्याला बटाट्याचा किस शिजवायचा आहे. इकडे पाण्याला उकळी येत आहे, तर आपल्याला सतत ते जरा हलवत राहायचं आहे. इकडे आपल्याला बटाटा 5 ते 7 मिनिटं शिजवायचा आहे. आता आपण याच्यामध्ये साबुदाणा टाकूया. इकडे आपल्याला साबुदाणा सुद्धा 5 मिनिटं शिजवायचा आहे. बटाटा आणि साबुदाणा आपला चांगल्यापैकी शिजलेला आहे. याच्यामध्ये आता आपण बाकीचे साहित्य टाकूया. आला लसूणची पेस्ट, कोथिंबीरची पेस्ट टाकायची आपल्याला आधी. याच्यामध्ये आता जिरं, ओवा आणि चिली फ्लेक्स टाकूया. मीठ, आणि हा बेकिंग सोडा.
आणि आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकूया. हे आता आपलं रेडी आहे. आता आपण याचे पापड टाकूया. इथे मी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, तिला मी फाडली चांगल्यापैकी आणि ह्याला चांगलं तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे पापड इथे टाकूया. जेवढे ते पसरायचे तेवढे पसरू द्या, काही फरक पडत नाही. तितकं ते पातळ होऊन सुकतात चांगले. इकडे पापड मी सगळीकडे टाकून घेतलेले आहेत आणि हे उन्हामध्ये 3 दिवसामध्ये सुकतात. कडक ऊन असेल तर 2 दिवसामध्ये हे सुकतात चांगल्यापैकी. आता हे 2 ते 3 दिवसात उन्हात सुकून देते मी. हे बघा, हे मी पापड सकाळी केले होते आणि हे पापड मी आता केलेत दुपारच्या 2 वाजता. आमच्या गॅलरीमध्ये इतकंच ऊन येतं म्हणून मी एवढे थोडे थोडे करते. ह्याचे प्रोसिजर सेम ह्याच्याप्रमाणेच आहे, पण ह्याच्यामध्ये मी मिरचीचा वापर केलेला नाही आहे, कारण हे माझ्या मुलांसाठी मी केलेलं आहे आणि हे आमच्यासाठी केलेलं आहे. ह्याचा व्हिडिओ मी केला आहे. ह्याचं मी डायरेक्ट नाही केलेला आहे व्हिडिओ, हे मी डायरेक्ट बनवलेले आहे. आणि इकडे बघता, इथे पण सकाळी जे पापड केले होते ते हे आहेत. इथे मी सुपामध्ये टाकले सुकत. गॅलरीमध्ये आमच्या एवढंच ऊन येतं इथे, म्हणून असं थोडे थोडे मी पापड करते इथे दरवर्षी. ह्या पापडाचं जे मी व्हिडिओ केलं होतं हे त्याचं फायनल हे झालेलं आहे, सुकलं आहे हे चांगल्यापैकी पापड. हे इकडे जे साबुदाण्याचे पापड केले होते तर ते सुकून रेडी आहेत. आता तुम्हाला मी तळून दाखवते. इकडे मी तेल तापत ठेवलं आणि हे पापडाच्या सोडूया आपण.
बाकीचे पापड मी असेच तळून घेत आहे आता. हे आहे माझे साबुदाण्याचे पापड. तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. थँक्यू.